हरे कृष्णा. आयचे भगवद्गीता सिंप्लिफाइड कोर्स हाक तुमको पुराजनक स्वागत. मिगेल नाव मंजुनाथ कामत म्हणू. हांव बेंगलुरांत आसचें. आमगेल गांव उडपी. हांव एक्चुअली रॉबर्ट बॉश म्हणून एक कंपनीन तूं प्रोजेक्ट मॅनेजर जावन आसा, काम करता आसा. आनी एक्चुअली इस्कॉनाक हांव 22 इयर्स तुलेन कनेक्टेड आसाची. आनी तशीची आमगेले हे कोर्साचे इंट्रोडक्शन दिवचे आसलेली. हे भगवद्गीता सिंप्लिफाइड कोर्स हे 6 days म्हळ्यार 6 दिवस आम्ही दवन घेतला. हे व्हेरी बेसिक्स ऑफ भगवद्गीता आम्ही हांगा हायलाइट करताची. हांतू 3 दिवस सेशन्स हांव घेवची तशी प्लॅन केला. आनी 3 दिवस हे सेशन मिगेल फ्रेंड तो गणेश पै प्रभू म्हणू. गणेश पै तो तांणी घेता आसाची. त्या 20th 21st आनी 22nd. सो आज 17th टू 22nd तनक 6 सेशन्स हा भगवद्गीता सिंप्लिफाइड कोर्साचे सेशन्स आम्ही दवन घेतला. सो गणेश पै प्रभू तुम्ही तुमगेले इंट्रोडक्शन दितावे. अरे प्रभू, थँक यू व्हेरी मच. तुम सर्व जणांक अनेक पंथ हांव स्वागत करता. फर्स्ट ऑफ ऑल हांव दिसतास वे, हांव ऐकतास वे. वय प्रभू ऐक. ऑडिबल नवे. वय वय. ग्रेट. सो तुम्ही कसने असलेरी यू कॅन जस्ट पुट एक कमेंट चॅट बॉक्सान घालेत. कसने प्रॉब्लेम असलेरी यू आर नॉट एबल टू हियर ना जाल्यार तुमका दिसतना प्रॉपरली कसने प्रॉब्लेम असले यू कॅन पुट इट इन द कमेंट. अनम्युटिंग एज ऑफ नाउ स्टॉप करून दवरल्या बिकॉज इन बिटवीन सेशन कसले डिस्टर्बन्स नाका म्हणून. बट नेव्हरदलेस इफ एट द एंड ऑफ द सेशन मे बी 1 तास जाल्या नंतर आम्ही अनम्यूट करू, देन वी कॅन हॅव क्वेश्चन अँड आन्सर पुरा. सो जस्ट ब्रीफ इंट्रोडक्शन माधव शरण प्रभून ऑलरेडी दिले. मंजुनाथ कामत प्रभून इंट्रोडक्शन. मेगेल इंट्रोडक्शन हांव बी एक इंजिनियरिंग ग्रॅज्युएट आणि हांव आता करंटली मर्सिडीज बेंझ रिसर्च अँड डेव्हलपमेंटान काम करता आसा. ग्लोबली हांव इस्कॉनांतू असोसिएटेड आशिल्लो इन जर्मनी, जपानांतू. इवन हांव वर्क वरी केल्या भायर कंट्रीन जर्मनींत आनी जपानांतू. आणि इस्कॉनांतू हांव सिन्स माय इंजिनियरिंग टाइम म्हळ्यार अराउंड 15 वर्ष 16 वर्ष दोन कनेक्टेड आसा. इंडियान मात्र न्ही, जपानांत वरी हांव कनेक्टेड आसा. सो इन एडिशन हांव आय ऑल्सो रन थॉट लिडरशिप प्रोग्राम्स म्हणटा. थॉट लिडरशिप प्रोग्राम्स बेस्ड ऑन वेदिक सायन्स आणि पर्सनल डेव्हलपमेंट बेस्ड ऑन वेदिक सायन्स प्रोग्राम. हांव एक सेपरेट डिजिटल थॉट क्रडल म्हणले एक इनिशिएटिव्ह थ्रू रन करता. सो गेट अ फील की तुम कितले जणांना पुरो ऑलरेडी भगवद्गीता वाचल्या आणि कितले जणांना पार्शली वाचिल्ले उरतले, थोडे जणांना वाचिल्ले नाशिल्ले उरतले, थोडे जणांना ऐकल्ले उरतले. सो हांव एक पोल घालता. सो तुम्ही ताका रिस्पॉन्ड केल्यार खुशी जाता आसली. स्टॉप शेअर करता आणि एक पोल घालता. तुम पुरो जणांक पोल दिसता आसना वे. सो हें कशें जाता की म्हळ्यार आमकां एक अंडरस्टँडिंग येता एज टू कितले आमी फोकस करता, खंयच्या एरियांत कितलो फोकस करता म्हणले बद्दल. सो देखून आनी पुरो जाणां पोल रिस्पॉन्ड कराची. नाईस. ओके. So happy. म्हळ्यार 4th कॅटेगरीन कोण नाची. I don't know anything about Bhagavad Gita. कोण नाची. That's very, very nice news actually speaking. So if everyone is done, maybe we'll wait for another 5 seconds or so. वय आनीक 5 जणांकी कोरका. वय. Okay, great. So I think share results. So maximum लोक partially भगवद्गीता वाचिल आसाची.
there is still one person म्हळ्यार who has read it fully म्हळ्यार 100% वाचल्या म्हणून आणि 30% people are saying आम्ही पुरा वाचिल ना we have not read Bhagavad Gita, which is okay. But all of us know Bhagavad Gita kasal madam gotasa, which is the most important thing as on today with the today's generation in place. So great. So आम्ही सेशन सुरू करूया. Before that एक रिक्वेस्ट पुरा जनांकाची इंग्लिश कम्फर्टेबल नव्हे बिकॉज आमगे स्लाइड्स पुरा इंग्लिशांत आसाची आणि समवेअर आम्ही एक दोन व्हिडिओज शो करतले विच विल बी इन इंग्लिश. सो तुमक इंग्लिश ओके असले कॅन यू जस्ट रेज हँड और मे बी ओके म्हणून एक टाइप करता मेसेज. येस येस गायत्री मल्या माताजी येस म्हणून सांगल्या पुरा तुम्ही एक येस म्हणून सांगल्या आम्ही इट विल बी कम्फर्टेबल नाजाल्यार आम्ही पुरा इंग्लिशांत आशिल्ले आम्ही कोंकणीन जस्ट जाल तितले सांगचे प्रयत्न करताची. तुम्ही इंग्लिशान कम्फर्टेबल आशिल्ले असल्यार वी कॅन जस्ट गो अहेड म्हळ्यार क्वाइट फास्ट अँड जास्ती टाइम डिस्कशन अँड डेडिकेट करीत म्हणून. व्हेरी नाइस ग्रेट. आय थिंक गुड टू गो. माधवशन प्रभू वी कॅन गो अहेड विथ इट राइट. ओके प्रभू. वन नॉमेनक्लेचर ते हांव एक सांगता. So normally आम्ही इस्कॉनांत कसं करता की म्हळ्यार all the gents are addressed as Prabhujis and all the ladies are addressed as Matajis. So आम्ही आता for example Rashmi Bhatt Mataji म्हणून आपल्यारी I hope all of you are okay with it. अजित शणे प्रभुजी अशी आम्ही आपल्यारी you are okay with it, right? काही प्रॉब्लेम ना नव्हे ताचे ना. बेसिकली म्हळ्यार रेस्पेक्ट फॅक्टर म्हळ्यार माताजी म्हळ्यार मदर म्हणून म्हळ्यार आवसूले स्थान दिवन आम्ही पळोवचे. सो ताकाची मदर अथवा माताजी म्हणून आपयताची. सो आवसूल स्थान दिवन आणि दालमनशांक म्हळ्यार प्रभुजी म्हळ्यार तुम्ही आमगेले के वैरी म्हळ्यार मास्टर म्हणून त्या स्थान दिवन आम्ही रेस्पेक्ट एज अ ड्यू रेस्पेक्ट तशी आपोवचे. सो तुमकां ते usually you can get used to it tashi. Great. So Pushpa Matajin sangla can give in Kannada also. Very nice. Yeah, but I mean English and Konkani to Dawara as of now. Wherever we don't find words for both these languages, maybe we can go to Kannada also. Great. So have ek tumka ta first take video dakhta which actually is going to be more about ISKCON South Bangalore, what we do in ISKCON South Bangalore. And there on आम्ही एक आमगेले सेशन स्टार्ट करूया. माधव शरण प्रभू तांगेले सेशन फर्स्ट डे सेशन स्टार्ट करतात. वय प्रभू. यस. ओके. Humanity has been on a quest for sustainable peace and happiness since time immemorial. Yet despite ऑडिबल आणि विजिबल असणं वय प्रभू वय. Okay. Despite unprecedented advances in science, technology, and other fields, peace and happiness continue to elude the current population. A recent study by the World Health Organization revealed that the biggest medical challenge the world faces today is depression. In India itself, 57 million people are affected by depression. Studies are indicating a steady rise in anxiety disorders and substance abuse amongst the youngsters. An immensely saintly and compassionate visionary, A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada, foresaw these problems more than 50 years ago and worked selflessly and tirelessly for a solution. One of his main purposes of setting up the International Society for Krishna Consciousness, popularly known as ISKCON, was to provide spiritual wisdom and care to help society achieve real peace and unity. In the last 50 years, ISKCON has established 600 temples and centers in more than 80 countries that are regularly visited by almost 18 million people every year, sold 520 million books on Vedic philosophy and culture, distributed 3 billion plates of sanctified vegetarian meals worldwide, conducts more than 6,000 cultural festivals each year, inspired millions of youths to give up detrimental habits and adopt responsible and meaningful lives, and runs 65 eco-friendly farms to practice simple living and high thinking. ISKCON is now the largest NGO in India
and one of the 10 largest NGOs in the world. The ISKCON Cultural Center, also known as the ICC, is attempting to effectively carry out the legacy of its founder Srila Prabhupada in South Bengaluru by engaging people of all ages in meaningful philosophical discussions, devotional music, dance, dramas, debates, pilgrimages, and other cultural events. ICC is impacting the lives of thousands of people. Its vision is to be a unique place that transforms and nourishes the community with spiritual wisdom, care, and love. To help develop the youth, ICC regularly conducts seminars on philosophy, ethics, art, and culture, yoga retreats to focus on inner development, and presentations and counseling sessions on leadership skills, personality development, effective communication, and other relevant topics. ICC has started constructing a new facility geared towards the needs of the young population. The facility will include an extensive Vedic library, rooms for seminars and classes, a large auditorium to host various cultural events, play area for children, and a beautiful temple of Sri Radha and Krishna and Jagannath, Baladev, and Subhadra. The new facility is expected to be ready by 2023 and will serve a very important purpose in the holistic development of the people and especially the youth of South Bengaluru. We encourage you to visit us and become part of a wonderful journey of self-realization and happiness. Thank you and Hare Krishna. Hare Krishna. So I think at start करेत नव्हे Madhushan Prabhu. Why Prabhu? Yes. Yeah, I'll just We'll put- start. Yeah. So you can please share Prabhu. So Hare Krishna. So Screen visible असणार प्रभू आता. bye. Okay. So आमगेले first day session आता मी start करूया. So first आमका पुरा जना गोत्तशील म्हणके human birth मळरी मनुष्य जन्म मळरी एक very very important life आणि विरळ जावनशील जन्म. So त्या विरळ जावनशील जन्म जाला निमित्त आमगेल जीवनांतू आम्ही एक गोल अथवा गुरी म्हणून आमका आसका. नाहीतलरी त्या मनुष्य जन्म एक प्राणी जन्माके काय विशेष जायना तकाची आमका त्या गोल्स आमगेल जीवनाची गोल्स म्हणल्यार कसने म्हूण गेनू आमका भगवद्गीतेंतू स्पष्ट जावन गेनू ताजी पुरा उत्तर आणि अथवा आन्सर्स मेळताची. सो भगवद्गीते हे एक पुस्तक त्या वेदाची पुरा सार त्या भगवद्गीतेंतू आस. कसन सांगला म्हळरी आता 4 वेद असताची ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद आणि 108 उपनिषद असताची आणि 18 पुराण असताची. 2 इतिहास रामायण महाभारत असताची आणि वेदांत सूत्र म्हणून असं कमेंट्री ऑन वेदांत सूत्र श्रीमद भागवतम म्हणून येता. सो हे पुरा वेदिक नॉलेज आम्ही पळयताना हे एक व्हड एक अगाध जाल्लें ज्ञान आमगेले हे शॉर्ट जावन आशिल्ले मनुष्य जन्मांतू आमकां पुरा 4 वेद आणि 18 पुराण आस आणि वाजूच्याक ते तितले समय ना आसच्या पुरो आमगे लायफस्टायल आताचे आमगेले आता आम्ही कामा वचका आमकां मस्त रेस्पॉन्सिबिलिटीज असता. सो हे इतले आमगेले शॉर्ट लायफांतू आम्ही हे भगवद्गीते आमगेले ते सम अर्थ करून घेवन आमगेल जीवनांतू आम्ही अळवडसून घेतल्यारी आमगेल जीवन सार्थक करून घेवेत. सो ताकाची आमगेले मनुष्य जन्माचे गुरी म्हणल्यार समेत कसने म्हणून आमका कळता. सो आमगेले रियल आयडेंटिटी म्हणल्यारी कसने
आता आम्ही खैतुलन आईलींची आम्ही ह्या जन्म मेळची पुढे खंय आशिल्लींची अथवा ह्या मरण जन्मगिरी खंय वताची आमगेले भगवंत म्हळ कोण आणि भगवंतालोट्टू आमका कसं रिलेशनशिप अस आणि आमगेले ह्या जीवनांतू एक व्हॅल्यूज ऑफ लाईफ म्हणून असता आमक सांतुलेन आमगेले आनू अम्मा आज्जा हानी पुराची एक चंगचंग गुण आमगेल जीवनांतू बेळसून घेवच्याक आमका शिकोवन दिता आसताची तशीची आमगेले भगवद्गीतेंत समेत व्हॅल्यूज ऑफ लाईफाचे ते करेक्ट जावन घेऊन एक्सप्लेन केलालस त्या पुराची आम्ही भगवद्गीतेचे अर्थ करून घेतला री आम्ही आमगेले मनुष्य जन्म सार्थक करून घेवेत सो ऍज ए होल ऑब्जेक्टिव्ह म्हळरी ह्या जन्मांतू मात्र नाही आम्ही शाश्वत जावन घेणू आम्ही संतोष आणि एटर्नल जॉय आणि पीस हे आमका भगवद्गीतेतून आमका मेळता नेक्स्ट स्लाइड सो भगवद्गीते ಬಗ್ಗೆ आम्ही ಸ್ವಲ್ಪ अर्थ कोण घेवचे पळोवया बेसिक्स म्हळरी कसन हे भगवद्गीतेचे तुमका पुरा जनाक गोतस मोस्ट ऑफ द हे विषय जलरीची आम्ही एक रिकॅप करचे म्हळरी हे ज्ञान कुरुक्षेत्र युद्ध जत्ताना अर्जुनाक कृष्णान दिल्लाले ज्ञान जलर ह्या ज्ञानाक ह्या ऍक्च्युअली कृष्णान सॉंग ऑफ गीता म्हळरी सॉंग ऑफ गॉड म्हणून सांगताची हे ज्ञान हे कुरुक्षेत्र आमक गोत आशिल्ले म्हणके कौरव एक साइडांतू आसाची आणि पांडवा तांणी एक साइडांतू आसाची युद्ध करताना हे युद्ध करची पुढे अर्जुनाक हांव मिगिलेची पितामह जावन आशिल्ले भीष्म पितामहाक आणि मिगेले गुरु जावन आशिल्ले द्रोणाचार्य तसलेंक मार्कामो म्हणून तो शोक पडवता असता सो तागेले पुराची ते माया अथवा शोक दूर करची खातीर कृष्ण हे दिव्य ज्ञान अर्जुनाक दिता सो ह्या भगवद्गीतेंतू 18 चॅप्टर्स आसताची 18 चॅप्टर्स आणि 700 वर्सेस श्लोका आसताची हे ज्ञान कृष्णान अर्जुनाक दिताना सुमार 40 मिनिट भितरी अर्जुनान हे ज्ञान पुरा ताणे ग्रहण करून घेतले आम्ही आमगे लाईफांतू हे वाजिता वाजिता वताना आमकाई प्रतिपंत वाजिताना नवे नवे विषय आणि नवे नवे साक्षात्कारू आमका ह्या भगवद्गीते बग्गे जत्ता असता आणि आमक पुराजनाक गोत आशिल्ले म्हणके हे ज्ञान द्वापर युगांतू कृष्णान अर्जुनाक दिलालस आणि 4 अध्यायांतू कृष्ण सांगता कसं म्हळरी हे ज्ञान हाव सन गॉड म्हळरी सूर्यदेवा विवस्वानाक 1 दशलक्ष वर्षा पुढे हाव तक दिल्लाल आशिल्ले जलरी ते ज्ञान ते परंपरेंतू येता असताना ते परंपरे मध्य ब्रेक जाल्ला ताजे निमित्त हांव तुका हे ज्ञान वापास तुका अर्जुना तुका दितास म्हणून कृष्ण सांगता आणि हे ज्ञान अर्जुनाक दिताना संजयू ते सेम ज्ञान तो ते धृतराष्ट्राक ते ताका सांगता असता म्हळ्यार ताका ते संजयाक ते टेलिव्हिजनशी ते कुरुक्षेत्र ते रणभूमीन तू कसं जत्ता असता ताका संजयाक ते दिसता असता त्या दिसले तो धृतराष्ट्राक सांगता असता सो आमकां पुराजनाक आतां गोत आसता दोन इतिहासांतू महाभारत आणि रामायण येताची आणि महाभारताक पंचम वेदा म्हणून सांगितलं सो भगवद्गीता हे महाभारताचे एक पार्ट अस सो ज्याला भगवद्गीते कशे म्हळरी त्या वेदांतू पुरा सांगितल्याची सार समेत भगवद्गीतेंत अस आणि केला विषय विंगड खंयचे पुस्तकांतू अथवा शास्त्रांतू नत्तील समेत ಕೆಲವು ಜ್ಞಾನ
भगवद्गीतेंतू असतं त्या ताजे निमित्त भगवद्गीतेक एक युनिक पोझिशन असतं मला स्पेशल एक पोझिशन असतं सो महाभारत केदना व्यासदेवानं त्या सांगता आशिल्लो तो गणपतीक सांगून घेनो गणपती थ्रू त्या बरयसिता आशिल्लो आणि त्या आम्ही कसन अर्थ करून घेऊ का हंग म्हणरी हे कृष्णान अर्जुनाक ज्ञान दिल्ला निमित्त आम्ही कृष्णाला पोझिशन आम्ही अर्थ करून घेऊ का कृष्णाल पोझिशन कसन म्हणरी सुप्रीम पर्सनालिटी ऑफ गॉड हेड म्हणरी देवोत्तम परम पुरुष सो कृष्णु देवादि देवू तो अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक सो तो हे भौतिक प्रपंच अथवा भौतिक लोकाचे अस्तित्वात त्रिगुणाक भितरितो पर ना जावनु असना तो तक अलौकिक अथवा ट्रान्सेंडेंटल म्हणू सांगताची तकाची तो आम्ही अर्थ करून घेऊ का कृष्णाक समान जल्लले कोणी नाची अथवा कृष्णाले वैरी समेत कोणी नाची तो देवोत्तम परम पुरुष देवादि देव म्हणरी कृष्ण सो ताणी हे ज्ञान अर्जुनाक दिल्ला निमित्त हे ज्ञान परफेक्ट असं आणि हे प्युर ज्ञान म्हणून आम्ही अर्थ करून घेऊयात नेक्स्ट स्लाइड सो अजे गीता महात्म्या म्हणू शंकराचार्यान हाजी बग्गे सांगिलस गीता महात्म्यांतू मस्त वर्णन कनी केलालस तंतु फर्स्ट श्लोकांतू सांगताची गीता शास्त्रम इदं पुण्यम य पटे प्रयत पुमान विष्णु पदम अवाप्नोति भयशोकादि वर्जितः म्हणरी भगवद्गीता एक ट्रान्सेंडेंटल नॉलेज म्हणरी अलौकिक जल्लले ज्ञान ते तामसिक राजसिक सात्विक त्रिगुणाक ताजी भितर येवचे ज्ञान नाही हे अलौकिक जल्लले एक ज्ञान कोण हा जे अलौकिक ज्ञान तंगेल जीवनांतू अभ्यास करताची प्रॅक्टिस करताची तनका एंजाइटी म्हणरी एक नमुने टेन्शन जावचे एंजाइटी जावचे भय जावचे भय शोक अथवा शोक जावचे त्या पुरा हंतुतुलेन एकलेन भायर येवेत आणि एकलेले मुखारची जन्म ते आध्यात्मिक जाऊन जन्म जावन असता म्हणून गीता महात्म्यांतू सांगिलस सो नेक्स्ट स्लाइड सो आम्ही भगवद्गीते आमगेले लाईफांतू कसले प्रॅक्टिस करका म्हणून एक प्रश्न येवच्या पुरो आता आमक पुराजना गोत्तशील म्हणके पुराजनाल हंतू एक चांग गुण म्हणगे असता आणि पुराजनाल हंतू एक अनर्थ म्हणला एक असता चांग गुण म्हळ्यार कसं नाही आता ऑस्टिरिटी तपश्चर्य करचे इंद्रिय निग्रह आणि सत्य अहिंसा आणि टॉलरन्स सहने विनम्र भाव करुणा भाव सो असले चांग गुण पुरा असताची आणि तशीची अनर्थ म्हणरी काम क्रोध लोभ मोह मद आणि मात्सर्य हे अनर्थ समेत असताची आम्ही भगवद्गीते आमगेले जीवनांतू अळवडसून घेताना आमगेले हे लोअर टेंडेन्सीज म्हणून असता लोअर क्वालिटीज काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य त्या उणी जत्ता वसनु कडेरी शम्मी तंची संपूर्ण तंची तुलन मुक्त जावेत आणि आमगेले चांग कंचे क्वालिटीज अस गुण असाची अहिंसे सत्य आणि करुणा भाव विनम्र भाव सरळ भाव आणि शौचम सम क्लीनलीनेस अशी मस्त चंग चंग गुण आम्ही जीवनांतू बेळसून घेऊयात आणि आम्ही सांगेल म्हणके आमगेल जीवनाचे उद्देश कसं नाही भगवंताल साक्षात्कार करचे आम्ही कोण आमगेल रियल आयडेंटिटी कसं नाही त्या पुरा आम्ही भगवद्गीते आमगेल जीवनांत अभ्यास करचे निमित्त आमका हे साक्षात्कार भगवंताल साक्षात्कार आमका जाता आणि ताजी निमित्त आमगेले शाश्वत जावन घेणो आम्ही
ಖುಷೇರ್ ಅಶ್ಯೇತ ಸಂತೋಷ ನಶ್ಯೇತ म्हणू ಭಗವದ್ಗೀತೆಂತೂ ಅಜ್ಜಿ ವಿಷಯ ಸಂಗೀಲಸ್. सो आम्ही ह्या ज्ञान तश्चलरी कशी पडून घेऊ का अथवा कशी ह्या भगवद्गीते आमगेले आता आम्ही पळयताची हांगा आमका खंयचे एक पुस्तक अंगडी गल्लार समेत एक सुमार 10 अथवा 12 टाइप भगवद्गीते असताच. तश्चलरी एक एकलेने एक एक नमुने भगवद्गीते बरो नसताच जलरी ते आमका एक एक भगवद्गीते वाजिलरी एक एक विंगड विंगड अर्थ जाता जलरी भगवद्गीतेंतु कृष्णानं सांगिलस कसन म्हणरी एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुहु म्हणरी ह्या ज्ञान गुरु शिष्य परंपरेंतु आम्ही पडून घेऊ का म्हणून गुरु शिष्य परंपरे म्हणरी ह्या ज्ञान दिव्य जल ज्ञान कृष्णाल तुलन एत्तास. सो कृष्णाल तुलन एत्तास्तना चारी बोनाफाईड परंपरा म्हणून अस तंतु ब्रह्म संप्रदाय रुद्र संप्रदाय कुमार संप्रदाय आणि श्री संप्रदाय म्हणून अस. सो आमक पुराजन गोत्तशील म्हणजे मध्वाचार्याल तुलन येवचे त्या ब्रह्म मध्व संप्रदाय तुलन येता. सो आमगी पळोचे प्रकार आता उडपिंतु अष्टमठ असची कृष्णा मठ आणि तशीची कोंकणीचे काशी मठ अस गोकर्ण मठ अस आणि त्या पुराची ब्रह्म मध्व संप्रदायांतू येता आणि तशीची आमगेल इस्कॉन इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस समेत त्या ब्रह्म मध्व संप्रदायांतू येता तका ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय म्हणून सांगताची. त्या कसं एक गौडीय म्हणरी त्या बंगाल त्या देशातून त्या हरिनाम संकीर्तन स्थापन जल्ला निमित्त गौड देश म्हण त्या बंगाल रिजन गौड देश मंच निमित्त ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय म्हणून. सो ह्या संप्रदाय ब्रह्म मध्व संप्रदाय हाजी पुराची वैष्णव फिलॉसॉफी पुरा सेम असता. आता सांगची तात्पर्य कसन म्हणरी आता काशी मठांतू स्वामीन सांगचे तत्व आणि इस्कॉन अंत सांगची तत्व ह्या पुरा तत्व प्रकार तंतु कसनेची डिफरन्स चढ असना. सुधींद्र तीर्थ स्वामीन कसन सांगला अथवा प्रेझेंट असची स्वामीन कसन सांगला त्या सेम तत्व समेत आमका इस्कॉन समेत मेळची परंपरा तू सेम मेळता. कसं एक मला परंपरा त्या सेम असत ताजे निमित्त तत्व आम्ही परंपरेतू घेऊ का. गुरु त्या शिष्याक दिता शिष्य कडेरी तो गुरु जाता आणि तो तगेल शिष्याक दिता तशीची ह्या ज्ञान परंपरेतून नेवची निमित्त ह्या बोनाफाईड ज्ञान म्हणून. आणि आम्ही सांगील म्हणजे कृष्ण देवोत्तम परम पुरुष ताजे म्हणरी तो देवादी देवू ताजे निमित्त तगेल तुलन ह्या ज्ञान येवची निमित्त ह्या ऑथोराइज अथवा प्रामाणिक जाऊन जल्ला ज्ञान आम्ही विंगड कंचे कोणकी एकलेन ह्या परंपरेंतू नाशी कोणकी एकलेन भगवद्गीते बरयले म्हणून त्या पुस्तक वाचून घेऊन आम्ही अर्थ करून घेवचे पळयलारी आमका मिसलीड जाता. ताजे निमित्त आम्ही परंपरेंतू आयलाले भगवद्गीता मात्र अथवा शास्त्रज्ञान मात्र आम्ही आमगेल जीवनांत अळवडसून घेऊ का. कसं एक म्हणता यथारूप जाऊन घेन असता. कृष्णान कशी त्या आमक अर्जुनाक ज्ञान दिल की तशीची ह्या ज्ञान ह्या गुरु शिष्य परंपरेंतू आमका ह्या ज्ञान मेळता. ताजे निमित्त ह्या शास्त्रज्ञान भगवद्गीतेचे ज्ञान आम्ही परंपरे गुरु शिष्य परंपरेंतू आम्ही अर्थ करून घेऊ का. आणि मेन ह्या भगवद्गीतेंतू 5 सब्जेक्ट मॅटर्स असच ईश्वर जीव प्रकृती आणि काल आणि कर्म म्हणून हाजी ಬಗ್ಗೆ आम्ही मुखारची सेशन्स अंतू डीप जाऊन घेऊन पळयताची. सो भगवद्गीतेचे कंचे टॉपिक्स पळयले ह्या 5 टॉपिक्स अंतू ह्या कवर जाता. जीवात्म म्हळा कोण भगवंतु देवोत्तम पुरुष म्हळा कोण तो कृष्ण हाव जीव पुराजन आता कितलीकी जन जीवसची आता प्रति एक जीवात्म म्हळा एकले ह्युमन बिईंग्स एक एकली जीव तन्नी आणि ह्या भौतिक प्रकृती म्हळा कसं नाही अथवा कर्म म्हळा कसं नाही
अथवा हे कालमळ कसं नाही ह्या पुरा हाची इन्फॉर्मेशन्स भगवद्गीतेंतू दिलालस. हे आम्ही नेक्स्ट सेशन सांगतो मुखारसून पळया. सो आत आमक पुराजनाक एक आमगेल जीवनांतू एक ना एक समय एक ह्या प्रश्न येवच्या पुरो ಕೆಲವು ಜನ ನಿಮ್ಗೀತಾची ह्या चांग जनांक वाईट कसले जत्ता अथवा हांव कोण हांव खैतुल्यान आयलो अथवा ह्या आम्मीची ह्या डेस्टिनी करची की अथवा डेस्टिनी आमक लीड करता की आमका मक्का केदनाय शाश्वत जावन संतोषार आसका म्हणून एक आश यस जला मिगेल जीवनांतू कष्ट कसले येताची हाव अत प्रत्येकले कोणाक मोर्चाक इष्ट असना जला मरण कसले येता एक भगवंतू अथवा देव म्हणला एकलं आस की अथवा तो असलरी तो खई अस अथवा तगेल क्वालिटीज कसं तगेल नेचर्स कसं आता मरणानंतर आम्ही खई वत्ताची आता आमगेले हे 100 वर्ष आयस्सू जला 100 वर्ष मात्र आमगेले एक्झिस्टन्स ताजी फुड कसं नशिले ताजी नंतर कसं नशिले अथवा आम्ही फ्युचर प्लॅनिंग म्हणून करताची आम्ही मरणानंतरची प्लॅनिंग करतावे असल पुरा प्रश्न आहे एक एक लेंक एक जीवनांतू एक ना एक समयांतू येऊनशा पुरो त्यांची आम्ही आम्ही केदन इंट्रोस्पेक्टिव्ह जत्ताची असल पुरा प्रश्न आमका आमगेल मनांतू येता ह्या पुरा जे आन्सर आमका भगवद्गीतेंतू मेळता. तस जाल्यारी आम्ही आध्यात्मिक ज्ञान आम्ही कसले घेवका म्हणरी आम्ही ह्या पळयलारी ह्या भौतिक लोकांतू आम्ही पळोचे पुराची एक जड वस्तू जलरी आध्यात्मिक जल्लाले जीवात्मा म्हणलाले ते एक आध्यात्मिक एक एंटिटी ते जला निमित्त हंगा केदना हे भौतिक लोकाक त्या जीवात्मा त्या हंग येऊन गेनु असता तेदना ते कंपॅटिबिलिटी असना तर त्या कंपॅटिबिलिटी असर नातील तेदना तका कष्ट जी ह्या भौतिक लोकांतू कष्ट म्हणून गेनु जत्ता कसलेक म्हणरी भौतिक जावन आशिले वस्तू त्या जड वस्तू जलरी आध्यात्मिक जावन आशिल त्या चेतनात्मा जावन त्या असता. नेक्स्ट स्लाइड. सो आमका तस जाल्यारी पुराजन आम्ही हू आर यू म्हणजे निमगिलारी आम्ही सांगताची हाव मंजुनाथ कामतू हाव इंडियन हाव एकलो मेल अशी आम्ही आन्सर करताची अथवा एक अमेरिकन निमगिलारी तू हाव अमेरिकन हाव मिस्टर जॉन म्हणतो तशी सांगता जलरी आमगेले बदल जलल रियल आयडेंटिटी कसने त्या आम्ही अर्थ करून घेऊका. सो हंगा मेटीरियल एलिमेंट्स म्हणलाले आणि ताजे इंटरॅक्शन्स म्हणून असता प्रत्येक लेंक एक म्हळरी खुशी मेळजी तसले वस्तू जावका जत्ता पळोवच्याक चंद वस्तू जावका आणि स्मेल करूक अत्यंत सुगंधित जावन आशिले एक फूल की तसल वस्तू जावका ह्या पुराची आम्ही ह्या इंद्रियाक दिवच्याक आम्ही प्रयत्न करता असताची जाल्यार ह्या भौतिक लोकांतू आमका त्या आम्ही एक्सपेक्ट केला तितले एक एन्जॉयमेंट अथवा ह्या त्या आमका मेळता असना आता एकलेन रोज अथवा गुलाबी काडच्या गल्लारी ताका कंट चपच्या पुरो तशीची खंयचे एक वस्तूची ह्या केल्यार समेत ताका एक नेगेटिव्ह एलिमेंट म्हणून त्या असता जाल्यार त्या कसल एक ह्या भगवंतान कृष्णान ह्या सृष्टी अशी केला म्हणून आम्ही केलो पण अर्थ करून घेवच्याक पळोवच्या पुरो ह्या प्रश्न आमगेले लायफांत आमकां येता. नेक्स्ट स्लाइड. सो तस जाल्यारी आम्ही आता पळयताची एक रोबोट अस म्हणून लेख्या रोबोटाक त्या एकलेन मनुष्यान ऑपरेट केल्यारी मात्र त्या मूव जाता. आता आम्ही त्या चित्रांत पळयता आसाची एक रोबोट अस तशीची एकलो मनुष्य रबला
त्या रोबोटा वसून गेनो आम्ही एक बॅत घेऊन गेन मारला री अथवा तक चिमटीला री तक दुखी जायना अथवा त्या मनुष्य कशी हात वैर करची तशी ऑपरेट केल्यावर ते हात वैर करता अथवा हात तोगू करची तशी केल्यावर ते हात तोगू करता जलरी हेकड अशील मनुष्य तका बेत्तान मारला दुखता चिमटीला री समेत दुखता अथवा तो हात तगेले इष्टांत वैर करता तगेले इष्टांत तोगू करता ते रोबोट समेत हानि केलेलं काम करच्या पूर जला रोबोटा कनी तक अशील डिफरन्स कसने म्हणरी तो जीवात्म जल्लाल निमित्त तका एक इमोशन्स अथवा फीलिंग्स तशी असता जलरी ह्या जड वस्तू रोबोट म्हणलाल एक जड वस्तू त्या जड वस्तू भौतिक जाऊन जल्लाल असील वस्तू जल्लाल निमित्त त्या तक्का कसनेच्या मी मारलारी ह्या जलरी फीलिंग्स असना तकाची ह्या केमिकल्स ह्या पुरा आसिलार समेत त्या जड वस्तूक फीलिंग्स असना तशीची आमगेल ह्या भौतिक देह ह्या स्थूल शरीर म्हणलाल ह्या जड वस्तू तुलेन केलाल अस आणि ह्या जीवात्मा म्हणलाल ते चेतना आत्मा जावनु अस नेक्स्ट स्लाइड सो तस जलरी आम्ही ह्या आध्यात्मिक जावन आशिल्ले वस्तू कशी पळोवन घेवेत आणि प्रत्येक मनुष्य आता आमके ह्या जड वस्तू मेळ्ळाले पंचमहाभूत तू केल्लाल ह्या जड वस्तू मेळ्ळा ह्या अर्थ ईथर वाटर फायर एअर म्हळ्यारी जल अग्नी आणि वायू आकाश हंतु केल्लाले हे स्थूल शरीर हंतु जीवात्म आशिल निमित्त आम्ही जीवात्मा आम्ही ह्या देह म्हणून लेखताच सो जीवात्म ह्या देहांतू वास कोर नशील निमित्त ह्या देह मूजत्ता केदन जीवात्म ह्या देह सोडगेनु वत्ता तक्का मरण म्हणगेनु सांगचे तकाची प्रत्येक जीवात जड वस्तू त्या मूव अथवा त्या कसने ऑपरेट जावक जलरी ताची मागशी एक चेतनात्मा अथवा लिव्हिंग फोर्स म्हणगेनु जावक त्या लिव्हिंग फोर्सची आम्ही पुरा जन्मळरी जीवात्म आम्ही सो आता उदाहरण एक रूख घेवेत एक मनुष्य घेवेत एक सुण्याक घेवेत अथवा एक दिवोडच्या पूर्व खंचे एक कोणाक दुखी जाता अथवा कोणाक फिलिंग्स अस थंय पुराची एक लिव्हिंग फोर्स अस लिव्हिंग फोर्स म्हणजे जीवात्म त्या थंय असतो तो जीवात्म जावन अस जर त्याची आम्ही आता ह्या चित्रांत पळयताची तंतु स्थूल शरीर म्हणून असतं सूक्ष्म शरीरा म्हणून असं आणि जीव आत्मा म्हणून असं त्यांची भगवद्गीते दोन्ही अध्यायांतू कृष्ण सांगता आम्ही या देह नाही आम्ही जीवात्म जाऊन असाची मरण मला कसं नाही जीवात्म ह्या स्थूल शरीर सोडून घेणू त्या सूक्ष्म शरीर सटल बॉडी ಒಟ್ಟು विंगड देहाक वत्ता त्या सो एक एग्जांपल दिलाल असं ಐಸಾಕ್ ನ್ಯೂಟನ್ मोणगेन पुरा जनाक ಗೊತ್ತಷ್ಟ पूरो विज्ञानी तो देवस मोणगन तो नमगत आशिलो आणि मस्त जन विज्ञानिक तो सांगत आशिलो म्हळ्यार देवस देवानाची ह्या सृष्टी पुराची चलोचे आता उदाहरण एक ह्या भूमी आम्ही घेतला री भूमी एक्झॅक्ट त्या एक वर्षाक एक आता ह्या एक संवत्सरांतू त्या अशी ಮೂಜತ್ತ आणि एक्झॅक्ट ऑर्बिटांतू ಮೂಜತ್ತ त्या सूर्याला सुತ್ತलू ಮೂಜತ್ತना एक्झॅक्ट त्या प्रिसिशन एक सेंटीमीटर तनक त्या प्रिसिशन्स असता कोण पुरा हे सृष्टी केलंय रचन केलंय सूर्यदेव एक्झॅक्ट सूर्य उदय टायमारीची उदय जाता अथवा सूर्यास्ता टायमारी अस्त जाता आणि आमक पावस येताची ह्या कितली चंद प्रकृती अस आणि चंद फूल येता कितली कीची धनधान्य पुरा येताची आणि कितली चंद नेचर ऑर्गनाइज जाऊन गेन अस तस जाल्यार ह्या पुरा सृष्टी कोण केलाले म्हणून पुरा जन एक प्रश्न येता जाल्यार ಐಸಾಕ್ न्यूटन तो तितली होड विज्ञानी जाल्यार समेत तो भगवंताक देव अस देवानची ह्या सृष्टी पुरा मेंटेन करचे म्हणटा एक नंबीक आशिल्ले तो पुराजन विज्ञानिक सांगत आशिल्लो आम्ही कितले होड विज्ञानी जावन आसच्या पुरो आमकां कितले होड PhD
अथवा आम्ही हाई डॉक्टरेट पोझिशन्स MSc मास्टर्स डिग्री पुरा कोर्सच्या पुरो जलरी ह्या पुरा सृष्टी भगवंतानं मेंटेन करचे म्हणून विज्ञानिक सांगिल नातांनी पुरा हस्ता आशिलींची हक्क मात्ती सम्मुना म्हूण घेणं तकाची ऐसाक न्यूटनानं एक उपाय केलाय आम्ही ह्या चित्रांत पळयता आसची ताणे एक सेम ह्या सोलार सिस्टमाचे एक मॉडेल केलंय ग्रह कशी चलने जाता ह्या पुराची एक भूमी सूर्य खंय येता आणि त्या चंद्र खंय येता आणि विंगड विंगड ग्रह गुरु ग्रह खंय येता बुध ग्रह खंय येता पुरा ताजे प्रकार तागेल नाना प्रकार चंद कोरगेन ते सोलार सिस्टम एक मॉडेल केलंय आणि इलेक्ट्रिसिटीन तो त्या मूव जावची तशी केल्ली ताणे आणि पुराजन विज्ञानिक पयला आणि सांगल्या बळयाची कितली चंद कोरगेन त्या सोलार सिस्टम मूव जाता अस म्हणगेन त्यांनी पुराजन ऐसाक न्यूटनाक प्रशंसी करच्या स्टार्ट केले ओ तुगेल कसन एक ज्ञान तू कितली परफेक्टली ह्या सोलार सिस्टम आणि केला सूर्य खंय आस म्हण तुक गोतस भूमी खंय आस म्हण तुक गोतस म्हणगेन तांणी ताका होगडूच्या स्टार्ट केला तेदन ऐसाक न्यूटन सांगलो तुम्ही कसले म्हाका होगळीता सची ह्या कोणी केल्ला नाही त्या ताजितले एक ते आयलल ह्या सोलार सिस्टम हक्क कोणी कंट्रोल करचे नी कसने ना हाँ ताजितले एक अपने आप येऊन गेन ताजितले एक त्या मूव जत्ता अस म्हणून सांगलाय तक तेदना विज्ञानी पुराजन सांगता तक सांगताची तुक कसने माती सम वाईट जल्लावा तुक तितले अर्थ कोरंग येवच्या कळना ह्या कशी पुराची भूमी जे तुसी सोलार सिस्टम केला त्या पुरा ताजितले मूव जावची का साध्य असवेता ताजी मध्ये इलेक्ट्रिसिटी अस का आणि त्या कसने ते मूव ताजी मॉडेल करच्या एक मनुष्य जाव का अशी असेल तेदना ताजितले त्या कशी अपने आप कशी येवच्या जत्ता साध्य म्हणगे ऐसाक न्यूटन तुका मत बिनी फिरकी जलाव्या म्हणगे निमगितच तेदना ऐसाक न्यूटन सांगता तांका पुराजन वैज्ञानिक वै ह्या इतली सान सोलार सिस्टमची अपने आप म्हळरी याना म्हणून म्हळरी तुम्ही आता एक होड सोलार सिस्टम समेत तुम्ही याना म्हणून सांगता इतली सान सोलार सिस्टमची अपने आप याना म्हणून जलाल असलरी ह्या इतले होड ब्रह्मांडाचे त्या कशी ते अपने आप येणी म्हणून तुम्ही सांगताची ह्या कशी प्रति ह्या इतली सोलार सिस्टमाची मागशी एक मनुष्याला ह्या तागेल हाताचे ह्या अस तशीची ह्या होड सोलार सिस्टम समेत त्या देवाला एक हातुनाशी त्या तज्जितले एक मूव जावच्या जायना सान सोलार सिस्टम तज्जितले येवच्या साध्य ना मागीर होड सोलार सिस्टम कशी येवच्या साध्य म्हण निमगित तेदन तंग पुराजन कळता कसन म्हळरी देव भगवंत म्हणला एकलो अस ह्या अशीची भूमी तज्जितलेक त्या मूव जावची नाही अशी पावस येवची नाही अशीची फूल अरळूची नाही आमक धनधान्य ह्या कसं नाही तांदूळू ह्या पुरा मेळचे तशीच नाही ह्या भगवंताल कृपे निमित्त आमका मेळता असं म्हणून तो सांगता नेक्स्ट स्लाइड सो तकाची एकलो क्वेश्चन निमगिता प्रभुपादाक आम्ही हे कॉम्प्लेक्स मशीन म्हणून सांगताची आम्ही कसलेक हे आत्म अथवा हाजे ಬಗ್ಗೆ आम्ही तितली पुरा कसलेक माती धाडोन घेऊ का आम्ही नुतच आमगेल जीवन करी येत नव्हे म्हणलाल तेदना प्रभुपाद कसन आन्सर दित म्हळरी ह्या भौतिक जल्लाल देह 6 नमुनेचे ट्रान्सफॉर्मेशन्स त्या अंडरगो जाता म्हळरी त्या जन्म घेता बेळवता आणि त्या कडेरी बाय प्रोडक्ट्स प्रोड्यूस करता म्हळरी चरडू अथवा विंगड बाय प्रोडक्ट्स जाता आणि कडेरी अपास त्या ड्विंडल जाता म्हळरी वृद्धाप्य घेता पुराजन मंतार जाताची मंतार जन्मगिरी कडेरी लास्टक एक दिवस पुराजनन मोर्चस जला ह्या देहाक त्या ट्रान्सफॉर्मेशन्स असता जला रे देहा भितर अशील आम्ही म्हळ्यार जीवात्म जावन अशील आम्ही विंगड देहाक वत्ताची
ताजे निमित्त सोल आत्माची ಬಗ್ಗೆ अर्थ करून घेवचे प्रमुख जावन आशिल्ले एक विषय आम्ही अर्थ करून घेऊ का आत्म मळा कसं नाही भगवंत मळा कसं नाही ते अर्थ करून घेऊन आम्ही आम्ही हे मनुष्य जन्म सार्थक करून घेऊ का म्हणून प्रभुपादान सांगतो ताका सांगचेस. नेक्स्ट आता एक व्हिडिओ आम्ही तुमका दाखयताची त्या अर्थ करून घेवच्या पळयाची. 200 nurseries around the area. He picked that particular one. तस नव्हे प्रभू, ऐकतच नव्हे प्रभूजी, वय वय प्रभू वय दिसताच नव्हे. वय वय मॅक्झिमाइज कर प्रभू. शास्त्री भक्ति भगवती अकिंचना सर्वै गुणै तत्र समासते सुरा राम भक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथेन असतो धावतो वही. The meaning is that anyone who is God conscious, devotee, he has got all the good qualities. What we consider as good qualities, he has got. And similarly, one who is not a devotee of God, he has no good quality. Because he will hover on the mental platform. There are different platforms. Bodily concept of life, general, and this body. Therefore, my business is to satisfy the senses. This is bodily concept of life. And others, they are thinking, I am not this body, I am mind. Well, they are going on mental speculation, like philosophers, thoughtful men. And above that, there is internet class of men practicing some yoga. And spiritual platform is above that. First bodily concept, gross, then mental, then intellectual, then spiritual. So this Krishna consciousness movement is on the spiritual platform, above body, mind and intelligence. But actually, we should come to that platform because we are spirit soul. We are neither this body, nor this mind, nor this intelligence. So, one who is on the platform of spiritual consciousness, they have got everything. Intelligence, proper use of mind, proper use of the body. Everything is there. He must be at the same time, although he is hero, he must be generous. Just like Alexander the Great, perhaps you know this story. He arrested one thief. So when he was arrested and he was being judged by Alexander, the thief pleaded that what is the difference between you and me? You are a great thief, I am a small thief. So Alexander understood it and brought him with his yes. This is generosity. You must agree to the principle. Well, there's another one, the battle. Remember the big battle where the opposition, what was his name, was on the ground and he said you won't. Abhimanyu was surrounded by the Maharathis. There was no mercy then. So now Karna was objecting that you cannot shoot a man if he gets off his chariot. And Krishna said there was no mercy with Abhimanyu, so therefore there will be no mercy now. Tit for tat. But where was the generosity then? Now what that is happening? Tit for tat. Was that generosity? Huh? Was that, where was No. the generosity? That is what
war tactics. That is war tactics. Give some prasadam for them. Yeah. Yeah. We invited everyone over to one Ukasrava's house one night. We had a big party, and Wally came and Raymond came, and they became very much addicted to prasadam. Yes, Prabhu. I'll go back to. So hantu ह्या व्हिडिओ कसन सांगिलस म्हळरी ಕೆಲವು ಜನ ಅಮ್ಮಿ ह्या ದೇಹ मोंड लेखताच तनी कर्मी मोंडगेन ह्या इंद्रिय तृप्ती कोरचेची सर्वस्व मोंड लेखता असताची आम्ही एक कसं की एक छंद खाल्ला बाहेर वसून गेनो अथवा कसन की एक मूवी पळोवन गेनो अथवा विंगड कसं की एक टेम्पररी गंमत केल्या मళ్ళీ ಕೂಡಲೇ त्यांची सर्वस्व म्हणून लेखताची म्हणता त्यांनी पुरा ह्या इंद्रिय स्तरांतसाची त्यांनी ह्या देहाची सर्वस्व म्हणून लेखताची आणि ಕೆಲವು ಜನ ಫಿಲಾಸಫರ್ಸ್ आणि म्हणून असताची त्यांनी आम्ही ह्या देह नाही ज्याला मनस्सू म्हणारी माइंड म्हणून लेखताची आणि तशीची ತಂಗೆಲೆ के वैरी इंटेलिजंट म्हणून ಕೆಲವು जन इंटेलिजन्स म्हणून लेखतात तांक योगीस म्हणून सांगताची चलरी भगवद्गीतेन कसन सांगिलस म्हणारी आम्ही ह्या स्थूल शरीर नाही ह्या देह नाही आम्ही मनस्सू समेत नाही आम्ही बुद्धी इंटेलिजन्स समेत नाही आम्ही जीवात्म आम्ही कृष्णाला शाश्वत जावन आशिले दास म्हणून त्या व्हिडिओ सांगिले तात्पर्य असतं त्या म्हणारी भक्तियोग हायेस्ट म्हणून सो हंतु ह्या स्लाइड ಅಂತ मी पळयताची आमका चंद म्युझिक ऐकू का आमक फ्रेंड्सालोट्टू ह्या कोरगेनो ह्या कसं नाही कुशेर असका आम्ही मूवीज पळोवन घेन कुशेर असका आणि ಕೆಲವು जन पुस्तक वाचून घेन आम्ही कुशेर असका म्हणून लेखता असताची पुरा जनाक संतोष रसका कुशेर असका म्हणून घेन आशी असता जलरी आमका आम्ही अज्ञान अंतस्ची कसन म्हणरी आमका बदक सुख म्हळ कसं नाही बद संतोष म्हणर कसं नाही अथवा त्या बद संतोष कशी मिळता खई मिळता त्या ज्ञान आमका गोतना ताकाची आम्ही पुराजन अज्ञान अंतस्साची जलरी त्या आमक ज्ञान शाश्वत जलाल सुख शाश्वत जलाल संतोष खई मिळता आणि कशी मिळता म्हणून भगवद्गीतेन तू कृष्णान अर्जुनाक त्या ज्ञान दिलालस त्या आम्ही केदन अर्थ कोण घेताची तेदना आम्ही शाश्वत जीवनशिले अनलिमिटेड खुशी आणि अथवा सुख अथवा हॅपीनेस आम्ही पडून घेऊचक साध्यस नेक्स्ट स्लाइड सो आता आमगेले मनाक आम्ही कसने दित्ताची त्यांची आउटपुट येता आता सॉफ्टवेअर कोड बरयताना समेत एक कशी कोड बरयताची त्या सॉफ्टवेअर समेत तशी वर्क जाता तशीची आम्ही केदनाय आमगेल देहाक अथवा मनाक आम्ही गार्बेज दिता असल्यारी भायरी गार्बेज येवचे गार्बेज इन गार्बेज आउट गुड थिंग्स इन गुड थिंग्स आउट म्हळरी आम्ही केदना भगवद्गीतेचे चांग ज्ञान भागवतमाचे श्रवण भगवद्गीते श्रवण कृष्ण कथे ऐकूचे अशी आध्यात्मिक ऍक्टिव्हिटीज अंतसचे केदन आम्ही चंग काम करताची आध्यात्मिक काम करताची आमका आउटपुट समेत तशीची येता जलरी एकलेन बरे गार्बेज कंचिकी कसकस की 30 सीन्स पळोचे नक जलाल कोरचे अशी केल्यारी गार्बेज आउटची जावचे नेक्स्ट स्लाइड ताजी निमित्त आम्ही केदनाय आम्ही कसन ऐकताची कसन करताची ताजी बगे आम्ही केअरफुल असका सो भगवद्गीते दोन्ही अध्यायांतू कसन सांगेल म्हळरी आमगेले ह्या देह म्हणलाले एक जड वस्तूंतू त्या केला जलरी आम्ही लेखील म्हणके त्या केमिकलाचे एक बंडल म्हणून घेणू नाही अथवा पुरा मरण जाताना पुरा मुग्दल आणि कसने ना म्हणून घेणू नाही मरणानंतरही आमगेल जीवन कंटिन्यू जाता आम्ही फ्युचर प्लॅनिंग म्हणून करताची रिटायरमेंट जाल मागीर इतली दुड्डू वट्टू कोरका आमगेले म्हाका त्या आमगेले हेल्थाक तक्का हक्का जावका म्हणून पुरा फ्युचर प्लॅनिंग करताची
मरणानंतरची प्लॅनिंग कोण करताची ಕೆಲವು ಜನ ಮಾತ್ರ ताजे ಬಗ್ಗೆ आलोचन करताची आम्ही केदन आम्ही जीवात्म म्हणून अर्थ कोण घेताची तेदना आम्ही ह्या जन्मानंतरचे प्लॅनिंग समेत आम्ही कोरका. नेक्स्ट स्लाइड. सो आता आम्ही अर्थ कोण घेतला डिफरन्स बिटवीन आध्यात्मिक आणि मेटीरियल मळरी. मेटीरियल मळ जड वस्तू जाऊन असता आणि जड वस्तू कशी मळरी त्या केदनाई नाश ಹೊಂದುತ್ತ ತಸಲ टेम्पररी अशाश्वत जावनु अशिला जलरी आध्यात्मिक जावन अशिला जीवात्माक जन्मना मृत्यूना शाश्वत जावन असत त्या आध्यात्मिक जावनु अशिला. ह्या चित्रांत आम्ही पळयतासची ह्या मनुष्य जन्म मेळची पुढे कंचकी एक जन्मांत अशिलींची आम्ही थई मरण जन्मगिरी आमगेले अवसूले पोट्टांतू ह्या जन्मांत आयलींची कर्मा प्रकार ह्या मनुष्य जन्म मेळ्ळा बाबू आमगो तसं 9 महिने अवसूल पोट्टांत सुनू कडेरी भायर येता भायर येवन कडेरी बेळवता वता ह्या चित्रांत पळयला री आम्ही आता खई असताची कंची स्टेजर असताची म्हण पळयत एक एकली एक एक स्टेजर असताची चरडू वसलरी हांगा असताची तशीची मंतर जल्ला म्हणके ह्या जत्ता जलरी आम्ही हंगे पळयतासची ह्या जीवात्म मळ्ळाल मात्र एक सेम असता. ताजे निमित्त आमगेला बब्बाल देहातुलेन मक्का ह्या देह मेळ्ळार समेत हांव जीवात्म जल्लाल निमित्त मक्का सान असताना हांव कसन केलाले त्या पुरा मक्का उडगास असता कसले म्हणा हांव जीवात्म तशीची ह्या स्टेज जावन हांव कडे मंतर जावन जावन घेन मगेले मृत्यू जन्मगिरी मक्का विंगड देह मेळता. सो पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम. सो भगवद्गीतेंतू तस जलरी ह्या जन्म मृत्यू सैकलातून आम्ही कशी बाहेर येऊन आम्ही कशी शाश्वत जल्लाल देह पडवून घेवेत म्हणून सांगिलस. सो आध्यात्मिकाचे आणि भौतिकाचे डिफरन्स म्हणरी भौतिक पुरा अशाश्वत जावनस त्या आमका कसं नाही दोळ्यांतनी दिसता आणि त्या डेप्रिशिएट जाता म्हणरी आत्ताची घर 100 वर्षानंतर त्या आसना नाश जाऊन असता जलरी आध्यात्मिक जल्लाला जीवात्म त्या शाश्वत जाऊन अशिला म्हणून घेणू. नेक्स्ट स्लाइड. सो भगवद्गीतेचे दोन्ही अंतु अध्यायान सांगिलस देहिनोस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति. आम्ही त्या पिक्चर त्या फोट पळेल ना त्याचे छंत सांगला कसं म्हणरी त्या एक जीवात्म त्याचे जर्नी करता असताना ह्या एक देहातुले ना त्या कशी एक बब्बाल देह जत्ता कडे ಸ್ವಲ್ಪ होड जत्ता कडे यौवन कडे री वृद्धाप्य कडे री त्या देह सोडता मोर नोत्ता त्या मळरी देह सोड मोर्ची मळरी जीवात्मान देहाक सोडचे जलरी तशीची मरण जन्मगीर आमगेल पुरा मुग्धलाल नाही त्या जीवात्माक अनेक देह मेळचस. सो कोण धीर जाऊन अस ह्या चेंजेस तो भीना मरणाक भीना तो. नेक्स्ट स्लाइड. सो आम्ही आता अर्थ कोण घेतला ह्या मेटीरियल इंद्रिय म्हणरी भौतिक जावनशील इंद्रिय तो आमका केदनाई अशाश्वत जावनशील सुख मात्र मिळता कंचे सुख मिळचे त्या पुरा टेम्पररी म्हणरी चढ काय टाइम त्या वर्णा त्या जलरी आमका शाश्वत जावनु मेळका जल सुख अथवा संतोष मेळका जलरी आम्ही आध्यात्मिक स्तरारी आम्ही कोरका त्या आम्ही केदना कृष्णा देवोत्तम परम पुरुष कृष्णा लट्टो आम्ही कनेक्शन एस्टॅब्लिश करताची तदन आम्ही शाश्वत जाऊन आनंद अंतश्चक साध्यस. अंत ह्या स्टोरी एकलो पळयतासत तुम्ही राईट साइडाक त्या स्टोरी कसन म्हणरी एकलेले मुद्दी पोर वसून असता त्या खैकी पोर वसून असता जलर तो हंग सोदिता अस तेदना एक तागेल फ्रेंड येऊन गे निमगीता कसन जल्ला म्हण घेन तो म्हणता मिगेल मुद्दी पोर गल्ला तो फ्रेंड समेत सोदूचा स्टार्ट करता आणि ಸ್ವಲ್ಪ खै कितली सोदिलरी मेळना तेदना तो निमगीता वैर खै मुद्दी पोर गल्लाले म्हण घेन तो म्हणता मुद्दी पोर गल्लाल ऊत ಐತಿ 1/2 ಕಿಲೋಮೀಟರ್ ತೆಕ್ಕಡೆ म्हण घेन
तेदन तुक मत्ती समस्व अर्ध किलोमीटर मक्षी मुद्दी पोरगल्लारी तू हंग कसले सोदितास म्हणगे निमगीता तेदन थई मस्त काळो कशील मारे जलरी हंग लाईटच नव तकाची हंग लाईट ಅಂತ सोदितास म्हणगे सांगता सो आम्ही भौतिक लोकांतो आशील पुराजनाल अवस्थो हँची आम्ही ह्या भौतिक अशाश्वत जावन आशिले टेम्पररी जावन आशिले भौतिक लोकांतू सुख सोदितासची जलरी बद संतोष बद सुख असचे ते वैकुंठ धाम आध्यात्मिक धाम कृष्णाल धामांत असचे बद सुख थई संतोष थई असचे तशी कैकी मुद्दी पोरगಲ್ಲ हंग सोद्दिಲ್ಲ रे ಪ್ರಯೋಜನಸ್ವ तशीची बद सुख संतोष असचे आध्यात्मिक वैकुंठ लोकांतू आम्ही ह्या भौतिक लोकांतू कितलेची आम्ही सुख संतोष सोद्दिಲ್ಲ री ते आमक मेळना ताजेच ह्या सांगचे तात्पर्य ह्या भगवद्गीतेत सांगिलस आम्ही केदन आध्यात्मिक लोक वत्ताची तेदन आम्ही संतोषान असचे साध्य नेक्स्ट स्लाइड प्रभू सो अर्जुना युद्ध करची पुढे तका कॉन्फिडन्स नाशिले भय जात आशिले फुल स्ट्रेस्ड आउट जाल्लो जाल्यार केदना भगवद्गीतेचे ज्ञान मेळ्ळे आत्मा ज्ञान मेळ्ळे देवोत्तम परम पुरुष म्हळ्यार कोण कृष्ण सुप्रीम कंट्रोलर म्हणून पुरा ज्ञान मेळ्ळे तो पवरफुल जावन गेनु फुल जोशारी कृष्ण प्रज्ञे ಹೊಂದೂನ್ गेनु ताणे युद्ध केले आणि कौरवा तंका तांनी सोलसूच जाल्ले सो कृष्णाक आमगेले जीवनांतू मध्य दवन गेनु आम्ही आमगेल जीवनाच पुरा ऍक्टिव्हिटीज आम्ही कोरका नेक्स्ट स्लाइड सो अर्जुनाल पोझिशन म्हळ्यार आता भगवद्गीते ज्ञान कृष्णान अर्जुनाक दिल्लाले ते आमक पुरा जनाक दिल्लाल ज्ञान अर्जुन आमगेल पोझिशन आमगेल तर्फेन तो कृष्णाक निमगीता मस्त प्रश्न निमगीता आणि कृष्णान त्या पुरा प्रश्नेक आन्सर दिल्लालस आमगेले पुरा नमुनेचे कष्ट ह्या भौतिक प्रपंचाचे आसचे कष्ट सफरिंग पुरा हक्का सॉल्युशन भगवद्गीतेंतू कृष्णान अर्जुनाक सांगिलस त्या आम्ही कशी ह्या ज्ञान पावका आम्ही कशी ह्या सफरिंगातून बाहेर येऊ का म्हणून आणि आम्ही ह्या जन्मानंतर आमक खंची नमुने जन्म आमक मुखारची जन्म जाव का म्हणून आम्ही डिसाइड करचे त्या पुरा ज्ञान भगवद्गीतेंतू कृष्णान अर्जुनाक दिलालस नेक्स्ट स्लाइड सो आम्ही हंग पळयता सची मानतारो तो म्हळ्यारी मानतार जल्मगी तो मोर नव्हता म्हळ्यार देह सोडतो तो जाल्यार तई मुगदनी तो विंगड कोणालकी अवसोल पडटा तो जन्म घेवन कडेरी चरडाल रुपारी वापस येता त्या मनुष्य देह जावका म्हणून मज्जार जावन आसचे पुरो डुक्कर जावन आसचे पुरो दिवोड जावन आसचे पुरो आमगेल कर्मा प्रकार आमका विंगडची लाईफ मेळता आम्ही भगवद्गीते तत्व प्रकार जीवन केल्यार आमका शाश्वत जावन आशिल्ले देह मेळता तकाची हंग राईट साइडान तुम्ही पळयता सची आत्म म्हणलाले त्या शाश्वत जावन आस त्या मस्त रिसर्चांनी केल्लालस मस्त सायंटिस्टांनी आणि त्या आत्म म्हणलाले मरुजन्म घेत म्हणून समेत मस्त सायंटिफिकली समेत प्रूव्ह केल्लालस डॉक्टर बिगेलो म्हणून ताणे कितली की हाजी ಬಗ್ಗೆ एक्सपेरिमेंट्स आणि केल्लालस आणि त्यांनी पुनर्जन्म म्हणला आस म्हणून त्यांनी सायंटिफिकली प्रूव्ह केल्ला समेत आस नेक्स्ट स्लाइड सो आम्ही केदना आम्ही बरे सेल्फिश जावन ना आसताची आम्ही अनर्थातून बाहेर येऊन गेनु केदना आमगे लायक चांग गुण बेळसून घेताची आणि दिव्य म्हणल्यार एक गुण आमगेला हंत बेळवता तेदना आम्ही देव गुण म्हळ्यार भगवंताक इष्टशील तसले गुण टॉलरन्स पेशन्स म्हळ्यार सहनता विनम्रता सरळता आणि करुणाभाव असल पुरा चंगचंग गुण आम्ही बेळसून घेऊन लाईफाक एक पॉझिटिव्ह आउटलुक येता आमगेल नेगेटिव्ह एनर्जीज नेगेटिव्ह क्वालिटीज पुरा वत्ता त्या म्हणलाल म्हणके आता कितली जनाक डिप्रेशन एंजायटी स्ट्रेस डिसऑर्डर पुरा आसाची हाजी पुरा तुलेन आम्ही बाहेर येऊन गेनो एक
पॉझिटिव्ह आउटलुक अथवा ऍटिट्यूड पॉझिटिव्ह ऍटिट्यूड बेळसून घेऊयात आध्यात्मिक जीवन आशिल्ले एक ऍटिट्यूड आम्ही बेळसून घेऊयात नेक्स्ट स्लाइड सो Prabhu you can go a little bit more because there are some more slides next Okay, Prabhu. I think actually last. it's not Yeah. there okay Yeah, that's it. yeah. Okay then so tasjalari next upcoming sessions ಅಂತ ಆಮಿ ಪಳೈತಾಚಿ 5 subject matters ईश्वर मळ कसन कर्म जीव अथवा प्रकृती 3 गुण मळारी कसन आहे प्रकृतीचे ह्या भौतिक प्रकृती मळ कसन आहे आध्यात्मिक प्रकृती मळ कसन आहे आमकां ह्या भौतिक प्रकृतीची मात्र गोत आसा शाश्वत जावनशील भौतिक प्रकृती ಬಗ್ಗೆ ಮಾತ್ರ ಗೊತ್ತಸ जरी हज्जे भौतिक लोकाची बाहेरी एक प्रकृती असा आध्यात्मिक जावनशील प्रकृती त्या वैकुंठ धाम म्हणतात त्या तक नाशना केदनाई नाशना त्या शाश्वत जावनशील कृष्णाले धाम त्या वैकुंठ धाम त्या तज्जी ಬಗ್ಗೆ आणि भगवद्गीतेन सांगिल असं त्या आम्ही नेक्स्ट सेशन सांगतो पळया कर्म मळ कसने आम्ही प्रति एक केलेल्या ऍक्शनाक रिएक्शन्स एक म्हण येता आणि काल मळर कसं नाही आणि देवोत्तम कृष्ण कसले देवोत्तम परम पुरुष आणि विंगड विंगड देवते तंगेल पोझिशन्स कसं नाही त्या पुरा आम्ही विंगड येऊची सेशन सांगतो आणि वरलाल 5 सेशन सांगता आम्ही पळया सो हरे कृष्णा कोणाक कसनेची प्रश्न कसने असले रे आम्ही डिस्कस करूयात म्हणारी कसने सजेशन्स अथवा तुमक कसने कमेंट कोरका जलरी अथवा कसने ऍड कोरका जलरी तुम्ही कोरयेत हरे कृष्ण प्रभू त्यांनी अनम्यूट कोरून घेवेत Yes, yes, yes. आता पुराजनकाची अनम्यूट करचे ऑप्शन असा so since मस्त जण ना देखून we can have म्हणजे आम्ही अनम्यूट करून उलवयेत तुमगे क्वेश्चन्स असल्यारी आम्ही डिस्कस करूयात खंयचे क्वेश्चन्स आसाची ताजे आन्सर्स कशी त्या पुरा डिस्कस करूयात आता सो तुम्ही अनम्यूट करून तुमगे एक्सपिरियन्स शेअर केले रे आमकां बरें जाता आशिल्लें म्हळ्यार तुमकां आतां कशी फील जाल्या आयच्या सेशना बद्दल आनी तुमगे फीडबॅक कसने आनी तुमगे क्वेश्चन्स आसा कसने हाजे बद्दल ना जाल्यार खंयचे तुमगेले एक पॉइंट ऑफ आर्ग्युमेंट आसवे त्यावे ओके खंयचे असल्यारी वी कॅन डिस्कस दॅट तुमकां अनम्यूट करचे जाता आसना एक पण म्हाका चेक करून सांगल्यार बरें आशिल्लें हांवें एनीवे अलो केल्या ऑप्शन अनम्यूट करचे और तुमकां अनम्यूट करून सांगचे ना जाल्यार इवन तुम्ही चॅट बॉक्सान तरी घालीत तुमगे क्वेश्चन वाय तुम्ही चॅट बॉक्स आणि टाइप समेत कोरयेत अथवा अनम्यूट कोरून घेऊन सांगेत तुमगेले ओपिनियन अथवा सजेशन्स अथवा क्वेश्चन्स असला निमगू येत वय फर्स्ट ऑफ ऑल आयचे हे सेशन युजफुल आशिल्ले वय म्हण असल्यारी एटलीस्ट येस म्हण एक मेसेज घाला नावे तुमगेले आनी कसं सजेशन असल्यारी चॅट बॉक्सान घाला नावे अनम्यूट करून सांगा त्या हेल्पफुल जाता बिकॉज आम्ही हे सेशन्स मस्त करून डिफरंट फोरम आणि डिफरंट वेन करतो ताची सो कोंकणीन आम्ही मस्त पण ट्राय केलं ना फ्रँकली स्पीकिंग आता ऍडमिट कर आम्ही ऑलवेज आयदर इंग्लिश आणतो ना कन्नड आणतो मॅक्सिमम टाइम हे सेशन्स दिता उरताची डिफरंट फॉर्मॅट्स म्हळ्यार भागवतमाचे उरतले नाजाल्यार भगवद्गीतेचे उरतले कोंकणीन आम्ही ट्राय केलेले तुमकां युजफुल जाल्वे और ते अर्थ जावचे तशे आशिल्ले हांवें कॉम्प्लिकेटेड जाल्ले खंयचे फीडबॅक असल्यारी तुम्ही दिल्यार आमकां युजफुल जातले वाय फ्री जावन अनम्यूट करा हरे कृष्णा सांगाची लोकेश शेणे उलयता सर बेंगळूर देखून हा सांगाची हरे कृष्ण लोकेश क्लास मस्त युजफुल आशिल्ले हा आमकां एक सजेशन दिवचें लागता कसं म्हळ्यार हा मध्य मध्य तुम्ही एक नमूने चॅट आणतो आमकां कसले घालची बरी you can ask some questions or some case studies like that tak am ek participant and ek answer kolchi vari ha it will become more lively that is what I feel ha prabhu maybe I think from next class you may plan ha so continuously we will be listening
जायत. So in between, आता तुम्ही ते मस्त so many slides you have shown, man. Why? So before you show that slide, you can ask one question regarding that. So how the participants are assuming something like that, something. So it will become little bit interactive. Jai Prabhu, definitely. Noted प्रभू, noted. Thanks, आम्ही thanks, ह्या प्रभू. करताच. Why? Thank you Thank you, प्रभू. thank you, Why? thank you. Thank you. मस्त Hare धन्यवाद. Krishna, Hare Hare Krishna. Krishna. विंगड Just जन a question. Question Bye. after कमलाक्ष कामत मम्मान एक हात उभारला असं तांका अनम्यूट कोरका की कष्ट जातास की कमलाक्ष कामत कोण मम्मान एक हात उभारला पळया गणेश पे हॅलो प्रभू. हॅलो हा हॅलो सांगाची नमस्कार 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 नमस्कार, माय सांगाची. भारी पीस ऑफ माइंड द्यावा ते टाइम मार बैसून ऐकत ना आमक खैकी ती मेगे बामणान कमलाक्ष कामत वचून 1 वर्ष जाता हा बाईला तुलय तस हंगे हा, हा. नावार येते फोन ते मी ते ऐकून घेऊन तिथले नमुने पीस कशी असं म्हणणार यो टाइम इतलो की गेले की म्हणून जाऊन गेलं वाजीला अर्थ इथले नमुने हे मिळ नेमकं भारी संतोष झाला मग हा थँक्स मस्त Hats off. खुशी झाली. नमस्कार. हरे ನಂಗೆ कृष्ण. ಬಾಯಿಲ ರಾಧಾ ಕಾಮ ತುಲೈ ತಸ हा ನಮಸ್ಕಾರ हा हा नमस्कार. Thank you. जेरडवाने येऊन माका शिकायले शिकरे मा पण कळता म्हणून म्हणताना ते मी त्यांनी मेगे युएस दुवस तीन सांगून पेटवून मेगे नाते आईल्या तीन दाखवून दिले पाहिजे ती होत माका हा, एक हा. मस्त नमुन्याचे खुशी झाली मामा भारी हा. थँक्यू हा Hats मस्त हा खुशी झाली. बाय बाय खुशी झाली. तुम्ही Thanks, काही thanks. असचे? आम्ही असे मैसूर आणतो हो मैसूर. हा मैसूर असं ते बाय बाय खुशी झालंय. खुशी झाली ते टाइम बाय, माका बाय. वेट करता आशिली बाय टाइम वेट करता आशिले फायच्यान कशी वेळ होत म्हणून कळेश ना माका बाय बाय. हा मस्त तेंगेला- धन्यवाद Thanks. तुमका. बाय त्यांनी नमस्ते भारी तुमकं नो हे भारी कसे सांगका म्हणून कळना माका भारी खुश झालंय हा थँक्यू. धन्यवाद नाही. आय थिंक सुभगा शानबाग तुमगेले क्वेश्चन असणार आहे. हा, Yeah, सांगा. actually, it must bere actually session, and especially Konkani, no, it was more, no, very close to the heart. So, Right. it's Sanka. So, Magen question is, to Mama Nuluka Jalari, he mentioned non-violence as a virtue. Why? Which I don't. I mean, I actually little differed on that because Krishna. I don't think he preached non-violence as a virtue. Never. Why? That was Why? my clarification I wanted. Why? So तुमगेले प्रश्न नॉन व्हायलेन्स म्हळारी त्या वर्च्यू कशी जाता वेन कृष्ण ताणेची अर्जुनाक युद्ध करूच्या सांगल्या म्हणून नव्हे. सो Correct. ऍक्च्युअली आम्ही फर्स्ट ऍक्च्युअली अहिंसा अथवा नॉन व्हायलेन्स कसं म्हणून अर्थ करून घेऊ का आम्ही नॉन व्हायलेन्स वैर अर्थ करून घेताची कसन म्हणारी कोणाक मारच्या नज अथवा कोणाकची दूकी ह्या कोरच्या नज त्या नॉन व्हायलेन्स म्हणून लेखताच्या हिंसे म्हणून कोणाका मारच्या नज म्हणून जलरी ही धर्म म्हणला लेख असता धर्म. So, in the broader sense or in the deeper sense, आम्ही non-violence पळयताना त्या विंगड जनाक म्हणरी अत धर्माचे रक्षण कोरून घेणं विंगड जना उद्धार करच्याक कसन आम्ही करताची त्या पुरा नॉन व्हायलेन्स. आता कुरुक्षेत्र युद्धांतू अर्जुनानं युद्ध केला कसं लेक धर्म संस्थापन धर्म रक्षण करूक तकाची आता कृष्णान समेत आध्यात्मिक लोकांतुलेन हंगा येवचे त्या धर्म संस्थापन करची कतिरी. सो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. मळरी अभ्युत्थानम अधर्मस्य अधर्म केदन चढता तेदन हाव ह्या धरेक देऊन घेता धर्म संस्थापन करची कतिरी म्हणून घेणू. सो केलो पंत धर्म संस्था स्थापन करका जलरी युद्ध आणि जावका जनता. आता उदाहरण एकलो चोर आमगेले घरांत भितर इरिगलो म्हण जलरी आम्ही अहिंसे करनाची म्हणून घेणू नुत बेस्ट जायना.
ताका ताका धोरण घेनो आम्ही ताका पुरा जनान सेरून घेनो धोरण मारनो ताका पोलिसांक दिवचे आमगेल धर्म त्या तशीची केलो पंत ऍक्च्युअली धर्म कसन म्हळारी अहिंसे अर्थ कसन म्हळारी हे आत्माक उद्धार करची तसले कार्य उद्धार म्हळारी ताचे एलिवेशन करचे आता आम्ही पुरा जन अज्ञानांत असच त्या बद अहिंसे आम्ही फॉलो करची म्हळारी त्या आत्माक उद्धार करची खातीर कसन अगत्य असत त्या करचे अहिंसे सो तांतू आम्ही त्या उद्धार करची खातीर धर्म रक्षण करची खातीर विंगड जनाक अधर्म्य तांका मारचे पुरो अथवा मारनाशी पुरो त्या जलरी आता केदना आता एग्रेसर्स म्हणून घेन असताच एग्रेसर्स म्हळारी 6 टाइप ऑफ एग्रेसर्स शास्त्रांत सांगिल अस कोण एकलेले घराक उज्ज लायता कोण एकलेले बायलेक किडनॅप करता अथवा तिका अब्यूज करू येता तांणी पुरा एग्रेसर तशी 6 एग्रेसर्स आसताची कोण एकलेक कसने कोणाले संपत्तू हरण करता तशी 6 टाइप्स ऑफ एग्रेसर्स सांगिल अस जाल्यार ही हांगा अर्जुनान कौरवाक दुर्योधना तांकां मारताना तांणी पुरा नमुन्याची हे केलेले पांडवा तांगेल अरमनेक उज्ज दिले द्रौपदील वस्त्रापहरण करचे पडले पुरा नमुने एग्रेशन्स तांणी केला आशिल्ले सो अधर्म केला तांणी सो अधर्माचे नाश करची खातीर आनी धर्माचे संस्थापने खातीर करची खातीर केलो पंत युद्ध अगत्य असता त्या जाल्यार ते मारचे ऍक्च्युअली आम्ही नूतन मारचे जायना नूतन वचून विंगड जना तोंदरे दिवची त्या नाही जाल्यार केदन धर्म रक्षण करता तेदन युद्ध अगत्य असलेली तांणी क्षत्रिय म्हणल्यार तांणी त्याग करताची सो इन द डीपर सेन्स अहिंसे म्हळ्यार आत्माक उद्धार जावची तसले विंगड जना चांग जावची तसले आणि कृष्ण प्रज्ञेन अपलिफ्ट करची तसल कसन कार्य असत त्या पुरा अहिंसेन देता गणेश पै प्रभू तुम कसन ऍड करचेस वा पळय प्रभू आता हे सिंपल एग्जांपल अंडरस्टँड करूंक जाल्यार आम्ही सोल्जर्स पळयताची सोल्जर्स आले बेसिक नेसेसिटी म्हळ्यार तांणी कसन करका म्हळ्यार तांणी हिंस करनाशी उरचे जायना बट तांणी खंयचे हिंस करचे आसल्यार बी एक बाउंड्री उरता तांगेर हातांत गन उरता AK-47 उरता जाल्यार दे कॅनॉट किल देअर ओन फेलो आतां AK-47 आस म्हण न्हू देशा भितर आशिल्ल्या लोकांक कोणाले जायला झगडी जाला बांग जम्मू काश्मीरांत एक सोल्जर आसा कोणा लोकल बरोबर झगडी जाली म्हणून तांकां मारचे जायना हाताक ताका प्रिविलेज दिल्या म्हळ्यार त्या प्रिविलेजान ताण कसं करता की म्हळ्यार तागेल बाउंड्री कसं घाल्या पाकिस्तानाच्यान कोणा आयल्यार तांकां मारका चायनाच्यान कोण आयल्यार तांकां मारका त्या तागेल धर्म ताज्या भायर ताण केल्ले आसने खंयचे धर्म विहीन आसा म्हळ्यार धर्म म्हळ्यार हांगा रिलीजन न्ही धर्म म्हळ्यार एक बाउंड्री धर्म म्हळ्यार एक रुल्स अँड रेग्युलेशन सेट ऑफ रुल्स अँड रेग्युलेशन त्या रुल्स अँड रेग्युलेशना भायर वचून करचे कितें आसा दॅट इज अहिंसा एक क्षत्रियाले रिक्वायरमेंट कसं की म्हळ्यार ताण हिंस करू का खंयच्या का धर्म संस्थापन धर्म रक्षण करच्याक हिंस करू का ते क्षत्रियाल धर्म ते ताचे खातीर इट इज कन्सिडर्ड एज फॉर क्षत्रियाक इट इज कन्सिडर्ड एज इनेट प्रॉपर्टी जाल्यार ही कॅनॉट किल समवन एल्स अननेसेसरी कोणाक सस्पेक्ट म्हूण अशी मारल्यार तांकां काण घालताची सो इट इज द सेम वे अहिंसा म्हळ्यार ते बाउंड्री भितर उरून धर्माच्या बाउंड्री भितर उरून आम्ही अहिंसा ताचो फॉलो करता कोण गेलो ताजे भायर वचूंक ना अहिंसा हिंस करचे ना म्हणलें ताजे मीन क्लॅरिफाय जालें थँक्यू that was a very nice question. Next, now gotna it is showing as Galaxy A21. तुम्ही अनम्यूट करून सांगता वय हँड रेस केलास ना वय हॅलो हा हरे कृष्णा सांगा हा हांव हरे कृष्णा हांव मनोहर पै उलयतां मुंबय दाखोवन मनोहर नमस्कार हय कळना म्हाका तें कळ्ळें म्हगे नांव येयन तें मेंबरशीप कसो म्हणजे गॅलेक्सी 21 म्हणून दिसलें हा तातूंत तुम्ही ऑप्शन आसा तुम्ही रिनेम करेत अच्छा ओके ओके ठीक आहे सर काय ना हांव आयकल तुमगेलें फर्स्ट टायम आयकुचें हांव ह्या सगळें आय एम रियली इम्प्रेस्ड बाय दीस कळना
म्हळ्यार टू बी फ्रँक म्हळ्यार आमकां तितलें हें ना आशिल्लो भगवत गीताच्यान पुरा बाय फर्स्ट ऑफ म्हळ्यार ताका सुरेख इंट्रस्ट जावका इंट्रस्ट जाता मागीर ते कसं म्हणटा ते डेडिकेशन जावका बाय बाय पण आता कसं मग आता मी हांव रिटायर्ड जाला very very late but to learn something it is never late for बाय बाय येस मॅम हें केलें काले हांव हेंगेला उलयलेलो बाय बाय काले आमी उलयलीच बाय बरी लायक जाली तुमगेले कीप इट अप ऑल द बेस्ट थँक्यू थँक्स मामा and one more point I just want to make रिटायर जाल्यानंतर तुमगेले ऍक्च्युली गोल्डन पिरियड येता आमकां पुरा 4 नमुने रिस्पॉन्सिबिलिटी असता जी तुम्ही फुल टाइम ताने डेडिकेट ऑपॉर्च्युनिटी म्हणून घेवेत आता तुम्ही इतले कामां आसूनय तुम्ही कसं पुरो करता आसाची आमकां त्या वेळा कसं कोचा मेळ्ळें that was a bit but something well anyway it was very good thank you तुम्ही इन्स्पायर केला लायक मस्त थँक्स आणि हांगा पुष्पा शेणै मायेना एक कमेंट घाल्लो आसता म्हळ्यार प्रति एक श्लोकाचे विस्तार जावन आमकां सांगल्यार लायक आशिल्ले म्हणून सो तांचे आमगेले प्लॅन आसा कसं म्हळ्यार ह्या भगवद्गीते सिम्प्लिफाईड कोर्स म्हणल्यार व्हेरी व्हेरी बेसिक आम्ही श्लोका मस्त कव्हर करतानाची ताची भगवद्गीतेचे सार मस्त संक्षिप्त रीतीर सांगता आसाची हाची नेक्स्ट प्लॅन आमगेले कसन म्हळ्यार 18 days भगवद्गीता एक सेशन्स दवरन घेवचे प्लॅन आसा तांतू कसं म्हळ्यार एक दिवसांत एक अध्याय त्या एक दिवस एक अध्याय करताना त्या अध्यायात खंयची श्लोक येता ताची पुराची मिनिंग आम्ही सांगून घेनो त्या विस्तार जावन घेनो ಸ್ವಲ್ಪ सांगचित आसा एक प्लॅन आसा सेशना नंतर ताकाची सो तुम्ही पुरा आशीर्वाद केल्यारी आम्ही त्या 18 दिवसाचे त्या भगवद्गीता सेशन समेत आम्ही दवरन घेवन तांतू विस्तार जावन आज भगवद्गीतेचे श्लोका त्या ಸ್ವಲ್ಪ मीनिंग्स पळोवन घेवन आम्ही विस्तार जावन पळयत सो पुष्पा शेणै मायेक धन्यवाद सो आणि मस्त कमेंट्स आणि आयला आसा गणेश पै प्रभू तुम्ही पळयला कोणी कसं निश्चय ना आमकां ना इट वाज यूजफुल क्वेश्चन कसं आसवे कोणालीची आणि थँक्स तुमगेले पूरा पॉझिटिव्ह कमेंट्स तुम पुरा लोकांक मस्त धन्यवाद हे ऍक्च्युली आमकां मोटिवेट करता आमकां आनीक कसले जास्ती सर्व करच्याक मोटिवेट करता आणि लक्ष्मी माईन सांगितलं म्हणजे सेल्फ डिफेन्स इज नॉट अहिंसा ऍब्सोल्युटली राईट नो डाऊट अबाउट इट and that is also part of dharma. Self defense is also part of dharma. तुम्ही सेल्फ डिफेन्स करण्याशी कोण प्रभूजीन सांगला म्हणजे घरा चोर येईल त्यांना तुम्ही गप्प बसचे जायना इट इज नॉट धर्म सो ह्याची आमका होल इंटेंट म्हळ्यार धर्म म्हळ्यार कसं नाही म्हणून अर्थ करून येवचे भगवद्गीतेचं अध्ययन वाय सो दीपा भट्ट मायेन कसं की सांगितलं असतं मग एक्झॅक्ट कळताना भारी लायक जाला सकड कसं ते कॅन यू रीड दॅट कळत आशिल्ले कळत आशिल्ले म्हणून ओके 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 सो थँक्यू दीपा भट माय धन्यवाद तुमका मस्त recording मेळतवे आमका because some places I lost the because of the low connectivity maybe so is the recording available वय आम्ही रेकॉर्डिंग केलेलं असं आम्ही गणेश पे प्रभू कसं प्लॅन सो व्हॉट इज द प्लॅन फॉर दिस recording ते शेअरिंग ऑफ रेकॉर्डिंग हांव चेक करून तुमकां सांगता बिकॉज इट इज देयर इन शेअर्ड क्लाउडान उरता सो हांव चेक करून सांगता तुमकां ताजे बद्दल आनी 5 दिवस आमी कशे मेळता न्हय हांव चेक करून तुमकां सांगता ताजे बद्दल डेफिनेटली सांगता सो आणि कसं नाही कमेंट्स असलेली करूया नाही तर आम्ही आता आयची सेशन्स एंड करून फाल्यां मेळयत कोणी कसं नाही असलेली आता एक 1 minute भितर सांगा तुम्ही हायलाइट करायची नाहीतरी फाल्यां मेळया आणि 6 minutes आसाचे आमगेले टाइम सो तुम्ही आनी खंयचे क्वेश्चन आसा आणि आज तुम्ही थिंक केले तशी तुमकां आनीक जास्त क्वेश्चन येताची आमी फाल्यां ते डिस्कस करत बट ऑन द टॉप ऑफ माइंड म्हणताना ऑन द टॉप ऑफ माइंड खंयचे क्वेश्चन असलेली तुम्ही आता ते पोस्ट करीत आमी डिस्कस करूया ताजे बाय म्हाका एक क्वेश्चन आसा इज देयर समथिंग प्री रीडिंग वेयर वी कॅन बिकॉज you try to read it on your own sometimes you have doubts but we can come and ask you some questions कसले पहिले watch anything you suggest गणेश पेपरू
Yeah, the best thing is to read Bhagavad Gita, but it is quite elaborate. It takes time for you to read also. So we would suggest to me take it as it is coming now in 5 days. It will be like if you have not read it, maybe if you take up the book and start, it will be overwhelming. Ekdam overwhelmed jata. So that is the reason आम्ही हे actually 3 stage केल्या. म्हणजे first stage आणतो तुमका हे बेसिक म्हणजे कॉन्सेप्ट्स मात्र सांगतो भगवद्गीतेचे मेन आणि विचार लाईक क्रक्स म्हणताना ज्यूस काढले म्हण की थोडं एक मोसंबी ज्यूस काढलं ज्यूस असतं त्या ज्यूस मात्र हँग डिस्कस करतात फर्दर थोड लोकांक कशी इंटरेस्ट उरतो आणि ते एक्झॅक्टली ज्यूस आयले खंयच्यान कशे आयले कसले त्याचे एसेन्स कसं नाही दॅट विल बी कवर्ड इन 18 days सेशन 18 days सेशन नंतर एक एकाचे डिटेल वतात ताज्यानंतर आमगे नेक्स्ट लेवलला तू भक्ती वृक्षा मुरतात आणि तुम्हाला एक एक चॅप्टराचेर वरी आम्ही डिटेल्ड मंथ्स टुगेदर पण वरी डिस्कस करीत एक श्लोकाचेर डिस्कस करचे बसले इट माइट टेक 3 to 4 सेशन्स म्हणजे 4 तास पुणी लागतात मिनिमम तिथलं एलॅबोरेट ताजे अंडरस्टँडिंग उरता सो आय वुड सजेस्ट टेक इट ॲज इज नाव तुम्ही प्री रीड करकाची म्हण आशिल्ली वेळ आसली you can take up Bhagavad Gita, take up some shloka and start reading it. Don't get overwhelmed. That's the only thing. Okay. Thank you. Thank you, Mike. आणि कसाने क्वेश्चन असावे सो होप तुमगे घराकडून उठू भगवद्गीता असत नव्हे का I would prefer Bhagavad Gita as it is Srila Prabhupadan Barel Ashil Veslere. It is more elaborate than any other Bhagavad Gita. I'm not saying any other Bhagavad Gita is not correct or right, but this is more elaborate and Prabhuji Sangla it comes from a right disciplic succession. एक correct परंपरेतून येतं असा. So तुमगेले ना जलेरी I would recommend तुम्ही एक बाय करेता ना म्हणून असलेली for quick reference vedabase.com म्हणून पळेले तांतवरे तुमका भगवद गीता उरता that is also an initiative from ISKCON. तुम्ही तांतुलान रेफर करेता बट बुक घेऊन वाचल्यारी इट इज मोर इफेक्टिव्ह सो तुम्ही त्या प्री रीड कोरनी वेत लिटल बिट आणि तुमगेल क्वेश्चन्स येताना मॅच्युअर जाल्लो उरता इन टर्म्स ऑफ युअर थिंकिंग बी तुमका अशी खंयची क्वेश्चन जाव का त्यावे तुमका क्लियर जाल्लो उरता बाय हांगा चॅट बॉक्सान घालल आसा त्या वेबसाइटा नाव vedabase.com म्हणून तंतु भगवद्गीता ॲज इट इज म्हणून भारी लायक बुक असं प्रभुपादान विंगड पुराणाचे श्रीमद भागवतम आणि विंगड उपनिषद ताज्यांनी कमेंट करून त्या भावार्थान भारी लायक एक्सप्लेन केलेलं असं कोणा तुम्ही इंटरेस्ट असून त्या vedabase.com अंतूय वाचू येत सध्या कोणाक इंटरेस्ट असलं ग्रेट सो आणि काही क्वेश्चन ना नव्हे फाइन सो फर्स्ट ऑफ ऑल माधवशरण प्रभू थँक्स अलॉट धन्यवाद तुम्ही इतली डिटेल जाऊन सांगितली बद्दल थँक्स अलॉट आणि फाल्यां आम्ही कंटिन्यू करूया नेक्स्ट टॉपिक्स आता ऍक्च्युली हे जस्ट स्टार्टिंग आणि मुखाईल टॉपिक्स मस्त इंटरेस्टिंग असाची सो आम्ही ताजे बद्दल आणि डिस्कस करूया फाल्याच्यान आणि तुमका पुरा जाणाका धन्यवाद इतली वेळ तुम्ही 1.5 hours स्टिक अराउंड जाऊन ऐकल नव्हे ताजे बद्दल धन्यवाद आणि फाल्यां आम्ही मेळ्या तशीच जय हरे कृष्णा फाल्यां मेळया